अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ सर्वांना। 2 दिवस झालं व्हिडिओ माझा अपलोड झालेला नाहीये, त्यामुळे सगळेजण मला कमेंट करून विचारत आहेत, कारण त्यांच्या घरात अचानकपणे काही प्रॉब्लेम झाला किंवा अचानकपणे माझा व्हिडिओ त्यावेळेला आला तर त्यांना असं वाटतं की स्वामींचा संदेश माझ्यापर्यंत आलेला आहे, दत्त महाराजांचा संदेश माझ्याजवळ आलेला आहे आणि ताई जे काही सांगत असेल ते बरोबर माझ्याशी रेझोनेट होत आहे। त्यामुळे मी आज जे दिवसभराचे त्रास सहन केला किंवा माझ्या आयुष्यामध्ये आज दिवसभराचे माझी भांडण झालं, काही झालं, कुणी त्रास दिला, कुणी मला शिव्या दिल्या किंवा काहीही बोललं, तरी ताईंचा काहीतरी गायडन्स आलेला आहे आपल्यासाठी, स्वामींचा गायडन्स आलेला आहे आपल्यासाठी। आपण आज हे दिवसभरात फॉलो केलं पाहिजे आणि ह्या गोष्टींवर आपण आज जास्त फोकस दिला पाहिजे, असं प्रत्येकाचं मन होत जातं। आणि ह्या 2 दिवसांमध्ये मी व्हिडिओ अपलोड केला नाही, कारण माझा एक पाय दुखत होता, अजून पण दुखतच आहे, पण थोडंसं कव्हर केलं म्हणजे थोडं कमी आहे। पण सगळ्यांचे मेसेज येतात, सगळ्यांना त्रास होत आहे, काही त्रास होत असल्यामुळे माझा व्हिडिओ जर बघितला अचानकपणे त्यांच्यापुढे अपलोड झाला तर असं वाटतं की स्वामींचा संदेश काहीतरी आपल्याजवळ आलेला आहे, की त्यांना काहीतरी, माझ्या व्ह्यूअर्स आहेत त्यांना अपेक्षा राहत असते, इच्छा राहत असते, काहीतरी हेतू असतो त्यांचा हा व्हिडिओ बघण्यामागे। स्वामी समर्थांचा आशीर्वाद, स्वामी समर्थांचं एक फळ आपल्यासाठी, काहीतरी संदेश म्हणून ते बघत असतात। त्यासाठी मग मी आज व्हिडिओ बनवायला बसलेच, हे स्वामींचंच असणार काहीतरी, म्हणून मग माझ्याकडून ते आज मी तुमच्यासाठी गायडन्स करत आहे, काहीतरी संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। खूप जणांचे मला मेसेज आले, खूप जणांचा मला फोन आले की ताई तुम्ही व्हिडिओ का अपलोड केलेले नाही आहे, माझ्या घरात अचानकपणे आज असं घडलं तसं घडलं, तरीसुद्धा मी व्हिडिओ बघितलं की तुमचं, मला जरा शांत वाटते, मी सगळ्या गोष्टी माझ्या मनापासून लांब ठेवत असते की ताईंचा व्हिडिओ आपल्यासमोर आलेला आहे, त्यामुळे काहीतरी पॉझिटिव्ह घडत आहे, सगळ्या निगेटिव्ह गोष्टींकडे इग्नोर करायची ताकद मिळते, पण आलेला नाही आहे असं मला सांगत असतात। तर मी हे ताईंच्यासाठी किंवा त्या दादांच्यासाठी, माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ राहील, की मी कोणतं थीम वगैरे देणार नाही आहे की मी आज यासाठी व्हिडिओ बनवत आहे किंवा काय। आज जे काही होईल ते त्यांच्या मनाची भावना आणि हे कार्ड्स, ही डेक जे आहे, ही डेक आणि तुम्ही आणि मी, आपण हे इथं थर्ड पार्टी आपणच असं समजायचं, आपण तिघांमध्ये ही एनर्जी राहणार आहे, तुम्ही डेक आणि मी फक्त तुम्हाला सांगणार आहे आणि तुमची भावना या डेकपर्यंत पोहोचणार आहे। कोणाची भावना या डेकपर्यंत पोहोचेल त्याच्यापर्यंत त्याची 100% रिझल्ट इथं, किंवा 100% इथं तुमच्यामधले काही फिलिंग असतील, काही ऊर्जा असेल ती इथं दिसून जाईल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मला योग्य ते गायडन्स द्या, योग्य तो संदेश द्या, जे की माझे व्ह्यूअर्स आहेत ते 2 दिवस झाले खूप त्रासात आहेत, त्यांचा त्रास काय आहे, त्यांच्यामधील वेदना ज्या आहेत त्या मला पूर्णपणे समजून जाऊ देत, त्यांच्यामधल्या काही गोष्टी त्यांना क्लिअर होऊन जाऊ देत, त्यांनी काय करायला पाहिजे भविष्यासाठी, काय नाही केलं पाहिजे, सगळ्या गोष्टींचा उलगडा त्यांच्यासमोर आज मला द्या। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सगळ्या गोष्टीचा उलगडा आज द्या, की माझे व्ह्यूअर्स आहेत ते परत या त्रासातून मुक्त होतील, काहीतरी सोल्युशन त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे येऊन जाईल, की सगळं व्यवस्थित होईल त्यांचं। सगळं चीटर, धोका सगळं आहे तुमच्या आयुष्यामध्ये, ते पण दिसतंय इथं। ॲक्च्युली मी आता का नाही पर्सनलमध्ये मी जी रीडिंग घेते सगळ्यांची, ते मी पोस्ट करायला सुरुवात करणार आहे, पण ते पर्सनल राहणार आहे। ते जर पब्लिक प्ले केलं तर मग ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल, मला ते सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं नाही आहे, कोणाकोणाचं सिक्रेटसुद्धा असू शकतं काही गोष्टी, त्यामुळे मी ते प्रायव्हेटमध्ये ठेवेल आणि त्याच्याशी काही गोष्टी म्हणजे त्याचं पे करावे लागेल आणि मग तो व्हिडिओ बघावा लागेल, असं त्याची थीम ठेवणार आहे मी, जे की प्रत्येकजण त्याचा अनुभव, म्हणजे त्याची प्रत्येकजण निगेटिव्ह गोष्टीसाठी उपयोग करून घेणार नाही आहे। ज्याला खरंच ते बघायचं आहे ती व्यक्ती ती पे करेल आणि ती व्यक्ती तो व्हिडिओ किंवा आमचं जे मी पर्सनल रीडिंग कशी घेते, कितपत रिझल्ट आहे ती बघू शकेल, हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, जे की तुम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळेल की हा ताईंचा काहीतरी रिझल्ट आहे। पर्सनल रीडिंगमध्ये नेमकं घडतं काय, ताई सांगतात काय आणि त्यांचं सोल्युशन काय आहे या सगळ्यांवर, हे सगळं तुम्हाला माहीत होऊन जाईल।
थोडक्यात ते सुद्धा तुम्ही बघू शकाल. मला पण ॲक्च्युली एवढं यूट्यूबवरचं काय म्हणजे पोस्ट करते मी, पण त्यातले सेटिंग वगैरे अजून मला व्यवस्थित जमत नाही आहे. त्यामुळे मी जास्त काय त्याच्यावरती इतकं लक्ष देत नाही आहे. चुकून काहीतरी व्हायचं त्यामुळे मी जास्त काही त्या भानगडीत पडत नाही. पण आता कसं झालं आहे, पर्सनली टाकायचं असं विचार सुरू आहे माझा. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्याबद्दल काय फिलिंग आहेत, काय विचार सुरू आहे, त्यांच्या आयुष्यात निगेटिव्ह शक्तीचा वास सुरू आहे आता. वाद विवाद, मी गीताच्या डेकमधून जे बघितलं होतं ना, ती त्या डेकमधून जे तुम्हाला मी बघून तुम्हाला जे सांगितलं रिस्पॉन्स त्याला खूप आहे तुमचा. खूप म्हणजे खूप, या डेकपेक्षा त्या डेकला खूप तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे मला. म्हणजे ते सतत हात लावायचं नाही आहे त्या डेकला, पण आठवड्यातून एकदा मी त्याच्यावरती रीडिंग करून पोस्ट करत राहील. आता अमावस्या आले जवळ. काय काय घडतंय बघा तुमच्या आयुष्यामध्ये, मी सगळं सांगेल तुम्हाला व्यवस्थित. कारण आता जवळ अमावस्या आली, तुमची क्रिया आता सुरू झाली. तुम्हाला त्रास द्यायचा, वेदना व्हायचा, काही गोष्टी अचानकपणे वाढण्याची तीव्रता, जशी पौर्णिमा अमावस्या जवळ येईल तशी तुमची शक्ती वाढण्याची वेळ सुरू झाली आता. काय लोकांना तुमच्यावरती निगेटिव्ह शक्ती करायला मज्जा येत आहे काय माहिती, काहीच कळत नाहीये. इतकं तुमच्यावरती निगेटिव्ह शक्तीचा वास का करत आहेत. श्री स्वामी समर्थ. मला तर कळतच नाहीये हे लोक अशी का करतात. बस जास्त कार्ड मी घेणार नाहीये. फक्त किती कार्ड घेतलेत मी तुम्हाला सांगते. 1 2 3 4 5 6 7 12 कार्ड आहेत. त्यामध्येच तुमचं सगळं भविष्य मी क्लिअर करते. डेव्हिलचं कार्ड आले त्यामुळे काय जास्त सांगायची गरजच नाहीये. डेव्हिलच सगळं हँडल करत आहे. ज्या गोष्टी थांबवायच्या आहेत ते डेव्हिलच करत आहे. त्यामुळे जास्त कार्ड घ्यायची गरजच नाहीये. फक्त डेव्हिल का आलेला आहे आणि काय काम थांबवत आहे हे तुम्हाला मी सांगण्याची गरज आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये फसवणं, चीट करणं, दुसऱ्यांपासून धोका होणं, तुमच्याबद्दलच्या फिलिंग दुसऱ्यांच्या मनात आहेत त्या चांगल्या नसणं, तुम्ही एक वाईट व्यक्तिमत्वाचे पुरुष आहात किंवा स्त्री आहात, तुमच्यामध्ये चांगल्या कोणत्या गोष्टी नाही आहेत, तुम्ही चांगलं वागू शकत नाही आहे, तुम्ही चांगलं कोणतं कार्य करू शकत नाही आहे, किंवा असं पण आहे की तुम्ही चोरीचा सुद्धा आळ तुमच्यावर घालण्यात आलेला असावा, किंवा तुम्ही तुमच्यावर विश्वास दाखवत नाही आहेत. एका कुटुंबात जरी असाल तरी सुद्धा तुमचा अविश्वास दाखवला जातो. तुम्ही वागणुकीला चांगले नाही असं सुद्धा दिसतंय. असं सुद्धा ब्लेम तुमच्यावरती टाकले जात आहेत. पण ह्या गोष्टींमुळे तुम्ही खूप त्रासलेले आहात. तुम्हाला आता सगळं सुख, समाधान, प्रेम काही नको आहे. एकटं राहणं खूप आवडत आहे. एकटं राहिलं तरच तुम्हाला मनाला समाधानी होते, बरं वाटतं तुम्हाला हे सगळ्यातून. अजून तुमच्या लाईफमध्ये एक व्यक्ती येत आहे जो तुम्हाला प्रपोज करत आहे, किंवा तुम्ही प्रपोज करण्याचा विचार करत आहात कोणाला तरी, आणि तो प्रपोज एक्सेप्ट करायची सुद्धा आता तुमची तयारी असावी, किंवा त्या व्यक्तीची, तुम्ही ज्या व्यक्तीला प्रपोज करणार आहे ती व्यक्ती आता तुमच्यासाठी तयार असावी, आणि तुम्ही विचार करत आहे की मी प्रपोज करू का, मी प्रपोज करू शकते का, असं तुमचं सुरू आहे. आता पैसा रिलेटेड प्रॉब्लेम सुरू आहेत. आता पैशाच्या बाबतीत प्रॉब्लेम सुरू आहेत. कर्ज असेल, देणं घेणं असेल, फिटत नसेल, किंवा व्याजदराने घेतले असतील, किंवा एखाद्या सावकाराकडून कर्ज आपण घेतो तसं सुद्धा तुम्ही घेतलेलं आहे, पण ते फिटत नाहीये, किंवा ते फिटण्यासाठी जे एखादं काम चांगलं शोधावं असं तुम्ही शोधत आहे, किंवा त्या तिथपर्यंत जाण्याचा खूप प्रयत्न करत आहे की हे सगळं देणं घेणं फिटावं कसं, हे सुद्धा तुम्ही प्रयत्न करत आहे. पण अजून त्या पैशा रिलेटेड असे प्रॉब्लेम होत आहेत की जे येतं ते घरात संपून जातं, देणं घेणं ते तसंच राहतं, असं प्रॉब्लेम सुरू आहे. तो सुद्धा प्रॉब्लेम तुमच्यामध्ये सुरू आहे.
येतं ते घरात संपून जातं, एक्स्ट्रा काही शिल्लकच राहत नाही. पैसा आला कुठे आणि गेला कुठे हे तुम्हाला कळतच नाही. नेमकं पैसा जातोय कुठं हे पण तुम्हाला लक्षात येत नाही. काम पण भरपूर करताय, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस हे सगळं सुरू आहे, तरी सुद्धा पैसा टिकत नाहीये. दुसरं म्हणजे दुखणं, घरात आजारपण, दुखणं, सतत दवाखान्याला पैसा जाणं, या सगळ्या क्रिया सुरू आहेत. सगळ्या क्रिया सुरू आहेत. आता मी ह्या कार्डचं शफल करणार आहे की हे कार्ड कशासाठी आलेलं आहे, हे का आलेलं आहे, कुणी केलेलं आहे, कशासाठी केलेलं आहे. प्रॉब्लेम जे सुरू आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. कोर्ट कचेरीची पण कामं असू शकतील, स्ट्रॉंगली मी सांगते, त्याची सुद्धा एनर्जी दिसते आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या अमावस्येचा त्रास काय असू शकतो, माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना, कारण आता खूप जणांची एनर्जी स्ट्रॉंग होत चाललेली आहे पौर्णिमेच्या कालावधी, अमावस्येच्या कालावधीसाठी. जशी अमावस्या जवळ येते तसं माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना त्रास होत जातो, वाढत जातो. त्याचं कारण काय आहे, काय होऊ शकतं असं त्यांच्या आयुष्यामध्ये. ही डेव्हिलची एनर्जी का आलेली आहे, कर्णीधरणीचा त्रास, तंत्रक्रिया, हे कोण करत आहे, कशासाठी करत आहे, का करत आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. हा देव आणि ही दोन व्यक्ती त्यांना काहीतरी बोलत आहेत. इथं किल्ली दिसत आहे, देवाचं बंधन आहे, देवाला बांधलेलं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जे देव आहेत त्याला बांधून ही तंत्रक्रिया केलेली आहे. दुसरी क्रिया अशी आहे की तुमच्या कुलदेवतेला, देव कुठला आहे, कुलदेवता आहे. कसं समजलं तुम्हाला सांगते मी. कुलदेवता आहे ती, दुसरं कार्ड दाखवत आहे एक, ते हे कुलदेवतेचं आहे. कुलदेवता बांधलेली आहे तुमची, तुमच्यावरती वाईट शक्तीचा प्रभाव त्यामुळे सुरू झालेला आहे. तुम्ही ते देवीला कितीही पूजा, देवीची कितीही ओटी भरा, पण तुमचं त्या देवी रक्षण करायला उभी नाहीये, कारण देवीला बांधलेला आहे. देवी तुमच्यापर्यंत पोहोचू नये, देवी तुमच्या घराचं कल्याण करू नये, घराला सुख लागू नये, संतती जर प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा घडू नये. हे सगळी क्रिया आता सुरू झालेली आहे आणि क्रिया ही खूप दिवसांपासून आहे. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 8 वर्ष, 2 वर्ष, 14 वर्ष. या रिलेटेड कुणाचं असेल 9 वर्ष सुद्धा आहे. या रिलेटेड कुणाचं काही असेल तर या काळ तुमच्यासाठी आहे, ही तंत्रक्रिया तुमच्यासाठी आहे. हे सगळं आता घडत आहे. पण या काळामध्ये तुम्हाला त्रास कोणता होऊ शकतो की समजावं की हे माझ्यासाठी आहे. श्री स्वामी समर्थ. अमावस्येला त्रास होणारा, तंत्रक्रियेवरून होणारा त्रास, तंत्रक्रियेमुळे होणारा त्रास. काम करायचं नाहीये, काम करायची मनस्थिती नाहीये, काम करू वाटत नाहीये, आळस येतोय, नको वाटतंय काम करायला. पण काहीतरी शोध असा घ्यायचा आहे की माझ्यासोबत हे असं का होतंय, माझ्या आयुष्यात हे असे दिवस का आलेले आहेत, का मला त्रास होण्याची वेळ आलेली आहे, का मी असा वागतो आहे. टेन्शन, डिप्रेशन, अचानकपणे काहीतरी दुखतंय असं होणे, आळस येणे, जेवायची इच्छा न होणे, कुणाशी न बोलायची इच्छा होणे, एकटं राहणे, झोपून राहणे, सतत आळस लागत होणे, काही काम करायची इच्छा नाही होणे, कुठं बाहेर जावं असं वाटत नाही, सतत घरात बसावं असं वाटतंय, कामावर लक्ष राहत नाही, हळूहळू ती क्रिया वाढणे. किंवा एखादं व्यक्ती असं सुद्धा असू शकतो की व्यसन करणे, ड्रिंक करणे, दारू पिणे, हे ड्रिंक करणे हे व्यसन आहे. ते पौर्णिमेच्या आणि अमावस्येच्या काळात खूप तीव्र होत असेल. तो काळ आता अमावस्येचा आहे, त्या काळात ही क्रिया जास्त वाढत असेल. घरात वाद, अचानकपणे भांडण होणे, काही क्षुल्लक कारणावरून थोडंसं बाचाबाची बोलणं काहीतरी थोडं असतं, पण त्याची तीव्रता इतकी होती की घरात जास्त भांडण लागतं. असं सुद्धा सुरू असेल तुमच्या म्हणजे या काळामध्ये, पौर्णिमेचा अमावस्येचा काळ आता येणारा जो आहे त्यामध्ये. आणि काही काम करावंसं ना वाटणं, हवं ते मिळत नाहीये, हवं ते करू वाटत नाहीये, ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यावर सगळं बंधन आलेलं आहे, चिडचिड होत आहे, तिरस्कार होत आहे. कोण सहज जरी बोललं तर आपली मनस्थिती इतकी खराब झालेली आहे की चिडचिड होते सारखं. आता समजा समोरचा एक शब्द जरी बोलला
तरीसुद्धा ते आपल्याला असं वाटतं की माझ्याशी भांडायला येते की काय, की मी भांडू की काय ह्या व्यक्तीशी, असं म्हणजे तिरस्कार खूप झाला आहे तुम्हाला सगळ्या गोष्टीचा. त्यामुळे तुमचं कसं झालं आहे, बॅलन्स नाही आहे, सगळं उलटं सुरू आहे. आता या डेकमधून सुद्धा मी बघते की तुम्हाला गायडन्स काय आहे, काय करायचं आहे, शांती घ्यायची आहे का. अमावस्या पौर्णिमेचं जर कार्ड आलं तर 100% तुम्हाला त्रास हा होईल थोडाफार. आणि जर तसा त्रास झाला तर मला DM करा, मला मेसेज करा, ताई मला असं असं झालेलं आहे, एकदा माझी रीडिंग चेक करा, मला बघायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये काय झालेलं आहे का. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या काळाची अमावस्या कशी असेल, माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांना आता तीव्रतेने त्रास सुरू झालेला आहे. का असं होत आहे, येणारी अमावस्या इतकी डेंजर आहे का त्यांच्यासाठी, काय करत आहे, काय झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. पौर्णिमेचं कार्ड आलेलं आहे. पौर्णिमेचा त्रास दिसतो आहे तुम्हाला. हे पण तेच आहे जे तुम्ही करणार आहे, जे या अमावस्याला तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे ते नोटीस करायचं आहे. नेमकं काय काय घडतंय आपल्यामध्ये, लिहून जरी ठेवलं तरी चालेल. मला कमेंट करा किंवा मला मेसेज करा व्हॉट्सअपवरती. मी नंबर देते खाली माझा, तिथं नंबर घेऊन मला मेसेज करायचा आहे, ताई असं असं माझं घडलं, ते खरंच माझ्याशी आहे का कनेक्ट बघा एकदा. आता पण पौर्णिमेचंच कार्ड दिसतंय पूर्ण. हे बघा चमकतेला एकदम पूर्ण पौर्णिमेचा चंद्र आहे. खूप त्रास आहे तुम्हाला, तुम्ही कसं सहन करताय काही समजत नाहीये, पण होईल सगळं व्यवस्थित. अचानकपणे एखादा दुश्मन तुमच्यावर बाजी मारताना दिसतोय, तुम्हाला त्याच्यावरती लक्ष ठेवायचंय, त्याच्यावरती लक्ष ठेवायचंय. अचानकपणे कोणीही तुमच्यावरती दुश्मन अचानकपणे उभा राहू शकतो, ते होते का बघा. त्याच्यावरती नियंत्रण ठेवा, लक्ष ठेवा. अमावस्या पौर्णिमाचे 2दा कार्ड आलेले आहेत. याचं खूपच तुमच्यावर हॅवी दिसते आहे, हॅवी दिसते आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. पण बॅलन्स ठेवा, स्वामी समर्थांचं जप करा. कुलदेवतेचं बंधन जे आहे ते आपल्याला काढलं पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काही गोष्टी मी सांगेल. कुलदेवतेला एकदा जाऊन या. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही म्हणजे कुलदेवतेला एकदा जाऊन तिथं पुजाऱ्यांशी बोलून आमच्या देवीचं बंधन वगैरे काय झालंय का हे सुद्धा तिथं जाऊन विचारून या. सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तो. जिथं तुमची कुलदेवी आहे तिथं जाऊन तुम्ही त्यांना एकदा नारळ ओटी भरून देवीची तिथं पुजारी असतात त्यांना कौल लावायला सांगा, किंवा त्यांना विचारा की माझी देवी बंधनात आहे का, माझ्या कुळाचं रक्षण माझी देवी करत आहे का, हे माझ्या नावाचा कौल लावा. हे सुद्धा करा तुम्ही. नसेल तर माझ्याकडून रिडिंग घ्या, पर्सनल रिडिंगमध्ये तुम्हाला सगळं कळून जाईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.